नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. दिल्लीमध्ये जवळजवळ 30-35 वर्ष पत्रकारिता केल्यानंतर आणि बऱ्याचशा राज्य सरकारांना फार जवळनं पाहिल्यानंतर हा प्रश्न मला सारखा पडतो की अतिशय चांगली लोक, टॅलेंटेड लोक पण कधी विधानसभेत आणि राज्यसभेत असतात, विधान परिषदेमध्ये असतात. पण नेमकं मंत्रिमंडळ बनताना आपण नेहमी पाहतो, म्हणजे फार असे कमी उदाहरणं आपल्याला सापडतील की सी.डी. देशमुख फार मोठे इकॉनॉमिस्ट होते, ICS अधिकारी होते, तर त्यांना वित्तमंत्री, अर्थमंत्री बनवण्यात आलं देशाचं. म्हणजे फारच उदाहरणं कमी. किंवा मनमोहन सिंगला अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान. पण अशी जर उदाहरणं सोडले तर कित्येक ठिकाणी मिसमॅच होताना फार पाहतो. म्हणजे स्वास्थ्य मंत्री किंवा हेल्थ मिनिस्ट्री ही एका डॉक्टरला देण्यापेक्षा त्या डॉक्टरला, म्हणजे आमच्या इकडे आपल्या महाराष्ट्रातले डॉक्टर होते, त्यांना रक्षा मंत्रालयात म्हणजे डिफेन्स मंत्रालयात त्यांना राज्यमंत्री केलं. आता तो डॉक्टर, कॅन्सर स्पेशालिस्ट, तो काय करणार बिचारा तिथे? आणि ज्याला कुठलं औषध कशासोबत खातात आणि काय कसं असतं काही माहित नसताना त्याला हेल्थ मिनिस्ट्री देतात. अशिक्षित माणसाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिळतं, ज्याचा काही आकड्याशी संबंध नसतो त्याला प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन मिळतं. हे असं मिसमॅच का, हे सारखं वाटायचं. आणि हे फक्त मोदी सरकार किंवा बीजेपी सरकारमध्ये नाही, काँग्रेस सरकारमध्ये असले घोळ भरपूर. पण पहिल्यांदा मी धन्यवाद देतो देवेंद्र फडणवीसांना. त्यांनी एक नवीन प्रयोग महाराष्ट्रात केला का, ज्या नेत्याची ती एक्सपर्टाईज आहे, ज्यात तो पारंगत आहे, त्याला ते जर मंत्रालय दिलं तर रिझल्ट चांगले येऊ शकतात. आणि त्याच अनुशंसाने महाराष्ट्रात, म्हणजे मी त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना बिलकुल धन्यवाद देतो, जे माणिकराव कोकाटे होते कृषी मंत्री, आता ते शेतकऱ्यांना सारखी शिव्या घालायचे, टाकून बोलायचे, ते त्रासून गेले होते या शेतकऱ्यांसाठी. त्यांना शेतकी मंत्री बनवलं. पण त्यांना खेळाचा दांडगा शौक. ते चालत्या विधानसभेमध्ये रम्मी खेळताना पकडले गेले. पत्ते खेळत होते. ते पत्ते खेळतात म्हणून त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री देण्यात आलं. कारण आपले बरेच बेरोजगार लोक आहेत, ही लोक इकडे तिकडे फिरून दंगे करण्यापेक्षा पत्ते खेळत बसलेलं बरं, म्हणून त्यांना ते मंत्रालय चांगलं दिलं. तर माणिकराव कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन त्यांच्यातल्या गुणाला खरोखरच सार्थक असं मंत्रालय त्यांनी दिलं. त्यामुळे आता महाराष्ट्रात क्रीडा फार पुढे जाईल, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री. पण त्यांचा पायगुण पहा, ते जसे झाले तसे, म्हणजे ते व्हायच्या अगोदरपासूनच ते म्हणतात ना, 7:30 संपायच्या अगोदर चांगले बातम्या येतात असं सांगतात पंडित लोक, ज्यांचा विश्वास आहे त्याच्यावर. तसं ते क्रीडा मंत्रालय यायच्या अगोदरच आपल्याच महाराष्ट्राच्या एका मुलीनी विश्व विजेता झाली ती बुद्धिबळात. ही चांगली सुरुवात आहे असं मला वाटतं. त्याप्रमाणे आता मंत्रिमंडळात फेरबदल व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझ्यापेक्षा अनुभव दांडगा आहे देवेंद्र फडणवीसांचा, आणि ते सगळ्याच आमदारांना फार चांगलं ओळखतात. आम्ही आपलं दूरनं पाहत असतो, त्यामुळे जेवढं दिसतं त्याप्रमाणे एक आपली इच्छा व्यक्त करतो रोखठोक मधून, की आता संजय शिरसाटकडे त्यांनी अर्थ मंत्रालय द्यायला पाहिजे. पैशाच्या बॅगा वगैरे असल्या की असं वाटतं अर्थमंत्री आहे. अहो, दादांच्या खिशात पाहिलं तर पैसा निघत नाही. अजित दादांचा पॉकेटमध्ये पाहिलं तर ते कोणाला, अरे मला जरा पेमेंट कर रे. मी दुसऱ्या पैशाची गोष्ट करत नाही, पण अशा नोटांच्या बॅगा भरलेलाच अर्थमंत्री बरा वाटतं महाराष्ट्रात चांगलं हे केलं. त्यामुळे संजय शिरसाट यांच्याकडे वित्त मंत्रालय द्यावं असं मला वाटतं.
संजय गायकवाड आहे. मग अरे लुंगी लावून दे ठुसे, 2 ठुसे. याला संजय गायकवाडना गृह राज्यमंत्री शहर विभाग हे देण्यात यावं. म्हणजे त्याची कॅन्टीन वॅन्टीन शेट्टी वेट्टीना खूप ठीक करेल. दे ठुसे, दात ठुसे. आणि काय असे टॉवेल वॉवेल बांधून जातात, त्यामुळे लोकांना कळत नाही की पोलीस आले आणि बरोबर असे पकडू शकतात ते. आणि त्यांची ती हिंमत आहे ते मारायला, कमी पाहत नाही. भित्रे पोलीस नको, असा आक्रमक पोलीस पाहिजे. त्यामुळे तो तर त्याच्याकडे शहर विभाग द्यावं. दुसरे आपले पडवळ साहेब आहेत, दे ठोकाठोकी हाणामारी विधानसभेमध्येच, म्हणजे त्या प्रांगणामध्ये आव्हाड वर्सेस ते झालं ते. त्यांना पण गृह मंत्रालय देण्यात यावं. आणि ते गृहमंत्री ग्रामीण भाग, तर गृह राज्यमंत्री ग्रामीण. देवेंद्र फडणवीसांनीच मंत्रिमंडळ ठेवावं आपलं, गृहमंत्री कॅबिनेट तेच असावे असं मला वाटतं. आता योगेश कदम होते गृह राज्यमंत्री. आता जर मी संजय गायकवाड आणि पडवळना जर तिकडे ऍडजस्ट केलं तर मग हे कुठे जातील बिचारे योगेश कदम. त्यांना अखबारी विभाग द्यायचा, एक्साइज डिपार्टमेंट मिनिस्ट्री. ते काय, त्यांना एक्सपिरियन्स आहे हो बार चालवण्याचा, डान्स बार. त्यामुळे तिथे कोणी चोरी करू शकणार नाही. त्या धंद्यातले असल्यामुळे त्यांना सगळं ते माहीत. त्यामुळे त्यांना ते एक्साइज द्यायचं. मग आपले धनंजय मुंडे आहेत, त्यांना आता पुन्हा मंत्री व्हायला हवं, ते चक्कर काढतात बिचारी इकडे तिकडे. महिला बाल विकास सारखं डिपार्टमेंट ला तेच न्याय करू शकतात असं मला वाटतं. ज्या हिशोबाने ते त्याही आणि त्यांचे कार्यकर्ता विकास करतायत महिलांचा तिथे. पण तिथे पुन्हा एक त्यांना राज्यमंत्री हवा, तो म्हणजे संजय राठोड. त्यांचं रेकॉर्ड तसं फार चांगलं आहे महिला बाल विकास. पण मग संजय राठोडकडे जे आहे सध्या जलसंसाधन, तिथं पाण्यासारखा पैसा वाहतोय असं बोललं जातं. त्यामुळं काही पत्रकारांचं म्हणणं होतं की नाही हो, त्यांना संजय राठोडला तिथंच राहू दे, त्यांना डिस्टर्ब करू नका. ते महिला बालविकासासाठी ठीक आहेत, पण धनंजय मुंडे त्याच्यापेक्षा चांगले, मोर जास्त सूट होतात. कित्येक वेळा 2-2, 3-3 लोक असतात. तर महिला बालविकासासाठी जर जास्तच लोक आहेत. जय गोरे हे पण तिथे एक राज्यमंत्री, जर 2 राज्यमंत्री असले तर ते ऍडजस्ट होऊ शकतात. अशी बरेचसे लोक आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळात हे जे ओगम नाव सांगितली मी, पहिल्या फेजमध्ये हे जरी झाले तरी महाराष्ट्रात त्या डिपार्टमेंटची जाणीव असणारे, ज्या खात्याची जाणीव असणारे तेथे जर मंत्री झाले तर त्यांचाही फार चांगला विकास होऊ शकतो. ते स्वतःही भरभराटीला येऊ शकतात. आणि महाराष्ट्राचं तर काय विचारूच नका. काय 5 ट्रिलियन इकॉनॉमी, 3 ट्रिलियन ते सांगत असतात फडणवीस साहेब, तसं काहीतरी होऊ शकतं. हा, बावनकुळे एक राहिले या एक्सपान्शन मध्ये, बावनकुळेंना सुद्धा घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडे परिवहन मंत्रालय द्यायचं, कारण ते स्वतः पहिला टेम्पो चालवायचे. आता त्यांचा मुलगा ऑडी चालवतो, ऑटो टू ऑडी, ऑटो पासून ऑडी पर्यंत हे सगळं एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांच्याकडे परिवहन मंडळ द्यायचं. हे जर अशी मंडळ, मंत्रिमंडळ खातं जर वाटप झालं तर महाराष्ट्राला न्याय होईल. आणि ज्या खात्यात जाणकार जर लोक आलीत तर मग हे अधिकारी मूर्ख नाही बनवू शकत, कारण त्यांना माहित असतं त्या धंद्याचा रूल काय आहे. त्यामुळे पहिलं एक्सपान्शन असं करावं अशी माझी रिक्वेस्ट आहे, हात जोडून. महाराष्ट्राचं भलं होईल, या लोकांचंही भलं होईल बिचाऱ्यांचं. ते पण मंत्रिमंडळात आले, एवढा खर्च होतो निवडणुकीमध्ये, काही तर व्हायला पाहिजे ना. नुसतं राजकारण करून कसं चालेल. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हटलं जातं. चांगली गोष्ट स्वतःपासून सुरू करायची. त्यामुळे पहिले धनाढ्य व्हायचं आणि पुढे महाराष्ट्राला धनाढ्य करायचं. तर हे जो कोकाटेचा प्रकार झाला, त्यानंतर संभावित
अशा बदल्या व्हाव्या, असं कमीत कमी आज बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं. मी बऱ्याच संपादकांनाही फोन केले, त्यांनाही म्हटलं की अजून काही होऊ शकतं का? आणि चांगली गोष्ट आहे. पत्ते खेळणारा क्रीडा मंत्री, दारू विकणारा एक्साईज मंत्री, माराकुटी करणारा गृहमंत्री, पैशाच्या बॅगा घेऊन फिरणारा वित्तमंत्री म्हणजे अर्थमंत्री, गाड्यांशी खेळणारा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, किती चांगलं आहे. आणि या सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री तर आहेतच. दादांकडे काय, कुठलं डिपार्टमेंट असलं नसलं तरी दादा दादा आहेत आमचे. अजित दादा दादा माणूस आहे. आणि एकनाथ शिंदेचा दादा दिल्लीत आहे, त्यामुळे त्यांचे काही जास्त बिघडत नाही. अमित शहा असल्यामुळे ते अमित शहाला दादा म्हणतात. पूर्ण महाराष्ट्र अजित दादांना दादा म्हणतो. आणि देवा भाऊ देवासारखा बसून आहे बिचारा आमचा. महाराष्ट्राचं सरकार चालवतो. जय हो. विठ्ठल विठ्ठल. आज रोखोक मध्ये एवढंच. पुन्हा येतो काही बात विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.